येवला तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या विठ्ठलाचे कोटमगाव येथे आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांच्या रांगा लागल्या आहेत. लाखो भाविक या ठिकाणी विठूचरणी दिवसभरात लीन होणार आहेत. विठुरायाचे जागरूक देवस्थान असल्याने अनेक वर्षांपासून प्रत्येक आषाढीला येथे मोठी यात्रा भरली आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पहाटे आमदार पंकज भुजबळ यांच्या हस्ते अभिषेक पूजा करण्यात आली. दर्शनासाठी तालुका व शेजारील तालुक्यातून हजारो वारकरी पायी कोटमगाव येथे येत असून दिंड्यांनी कोटमगावकडे जाणारा रस्ता फुलून गेला आहे. तर व्यापारी महासंघाच्या वतीने येणाऱ्या भाविकांसाठी खिचडीचे देखील वाटप या ठिकाणी करण्यात आले असून एकादशीच्या निमित्ताने 200 वर दिंडी आणि सुमारे 1.5 ते 2 लाख भाविक येथे दर्शनासाठी येणार आहेत. मी पोलीस पाटील जयवंत कोटमे आज कोटमगाव बुद्रुक या ठिकाणी पहाटपासून आषाढी एकादशी असल्या कारणाने पांडुरंगाच्या दर्शनासाठी पहाटे 4 पासून या ठिकाणी दर्शनाची बारी लागलेली आहे. तसेच आज पहाटे 4 वाजता माननीय श्री पंकजभाऊ भुजबळ तसेच माननीय सरपंच साहेब श्री राजेंद्रभाऊ काकडे आणि माननीय श्री अनिल रमेश कोटमे यांच्या हस्ते पांडुरंगाची विधिवत पूजा या ठिकाणी महापूजा पार पडली. त्याच्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आलेले आहे. पहाटपासूनच दर्शनाची ओघ लागलेली आहे. आतापर्यंत 100-150 पंचक्रोशीला दिंड्या येऊन गेलेल्या आहेत. दरवर्षीपेक्षाही चालू वर्षी गर्दी जास्त असल्या कारणाने चोख बंदोबस्त या ठिकाणी माननीय PI महाजनजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आलेला आहे. भरपूर त्यांनी पोलीस फोर्स पाठवलेले आहेत. तसेच ट्रस्ट, ग्रामपंचायत आणि गावातर्फे या ठिकाणी मोफत फराळ वाटप, शुद्ध पाणी वाटप, तसेच मेडिकल असोसिएशनतर्फे गोळ्या औषधं वगैरे सर्व या ठिकाणी सुविधा उपलब्ध आहे. गरज पडल्यास वेळोवेळी ॲम्ब्युलन्स उपलब्ध आहे. एक वैद्यकीय दवाखाना या ठिकाणी उपलब्ध आहे. अतिशय छान नियोजन ग्रामपंचायतीने या ठिकाणी केले आहे. ट्रस्टचा सहभाग त्याच्यात आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गावामध्ये प्रत्येक घरी या ठिकाणी दिंडीसाठी फराळ केलेले असते. प्रत्येक घरी गावामध्ये 100-200 लोकांची दिंडी येत असते प्रत्येक. मी कोटमगाव सरपंच राजेंद्र काकळी. आमच्याकडे ग्रामपंचायतला यात्रा आहे. आज यात्रेला लाखो भाविक आले. 100-1 दिंड्या आल्या. आम्ही ग्रामपंचायतच्या वतीने पाण्याची व्यवस्था, पार्किंगची व्यवस्था, रस्त्यांची व्यवस्था, नाश्त्याचं, फराळाचं सगळी व्यवस्था केलेली आहे. सालाबादप्रमाणे यंदाही विठ्ठलाचे कोटमगाव येथे जे प्रतिपंढरपूर समजले जाते अशा विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी संपूर्ण येवला तालुका, मनमाड, सिन्नर, चांदवड, वैजापूर या तालुक्यासह दिंड्या येत असतात. त्या सर्व वारकरी बांधवांसाठी, भाविक भक्तांसाठी येवला व्यापारी महासंघ हा साबुदाणा खिचडी, राजगिरा लाडू, केळी व पाण्याचा पाऊच असा फराळाचा मेनू दरवर्षी ठेवत असतो. यावर्षी व्यापारी महासंघाचं 4थं वर्ष आहे. यावर्षी साबुदाणा 558 किलोचे साबुदाणा खिचडी व्यापारी महासंघातर्फे करण्यात आलेली आहे. या सर्व उपक्रमासाठी सर्व व्यापारी लहान मोठ्या स्तरातून वर्गणी एकत्रित करून हा उपक्रम राबवत असतात व या उपक्रमाचे आमचे यावर्षी 4 वर्ष पूर्ण झालेले आहेत.